रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन गुरुवारी सायंकाळी भारतात दाखल झाले। नवी दिल्ली विमानतळावर संध्याकाळी 7च्या सुमाराला त्यांचं आगमन झालं। त्यांच्या स्वागतासाठी खुद्द पंतप्रधान मोदी विमानतळावर गेले होते। शिष्टाचार मोडून मोदींनी स्वतः पुतीन यांचं स्वागत केलं। 25वी भारत रशिया शिखर परिषद शनिवारी पार पडणार आहे। या दरम्यान भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत। संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान, पर्यटन अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठे करार होण्याची अपेक्षा आहे। तर याच भेटीबाबत आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे विश्लेषक शैलेंद्र देवळानकर यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। एक महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आणि त्यानुसार एक सेन्सिटिव्ह ड्युअल यूज टेक्नॉलॉजी जी डिफेन्स सेक्टर मध्ये असते ती भारताला देण्यासंदर्भातला ठराव होता। ही प्रामुख्याने 2 क्षेत्रामध्ये आहे, एक तर S-500 अँटी बॅलिस्टिक मिसाईल आणि 5th जनरेशन फायटर प्लेट ज्याला Su-57 असं म्हणतात। आणि त्यामुळे ह्या दोन्हीच्या बाबतीमधली सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी भारताला देणं, रशियन पोर्ट्स आणि रशियन एअरपोर्ट्स हे भारताला वापरू देणं, दोघांनी जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज करणं, त्यामुळे डिफेन्स हा एक महत्त्वाचा कन्सर्न आहे। जर रशियाचा विचार केला तर रशियाला भारताकडनं काय पाहिजे आहे, तर रशियाचा मेन कन्सर्न आहे की जे 56 अब्ज डॉलरचं तेल आपण रशियाकडनं घेतोय, जे डोनाल्ड ट्रम्पच्या दबावामुळे भारत डायव्हर्सिफाय करण्याची शक्यता किंवा कमी करण्याची शक्यता आहे, त्याच्यामध्ये त्यांना कोणत्या तरी प्रकारची सिक्युरिटी पाहिजे आहे। पुतीन नवी दिल्लीत दाखल झाल्यावर एक रोचक घटना घडली। मोदी आणि पुतीन यांनी अचानक एकाच कारमधून प्रवास करायचं ठरवलं। पुतीन त्यांच्या आलिशान रशियन कारमध्ये बसतील अशी अपेक्षा होती किंवा मोदी त्यांना भारताच्या रेंज रोवर कारमध्ये बसवतील असंही काहींना वाटलं होतं। मात्र घडलं वेगळंच। पुतीन जसे विमानाला जोडलेल्या शिडीवरून खाली उतरले तसं त्यांचं मोदींनी स्वागत केलं आणि मग भारत सरकारच्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीत बसवलं आणि दोघांनी एकत्र प्रवास केला। पुतीन यांच्या या दौऱ्याचं नेमकं महत्त्व काय पाहूयात। संरक्षण क्षेत्रात रशिया हा भारताचा जुना भागीदार आहे। भारतीय वायुदलात रशियन बनावटीची अनेक लढाऊ विमानं आहेत। रशियन S-400 मिसाईल संरक्षण प्रणालीचा ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वी वापर झाला। आणखी 5 S-400 प्रणाली घेण्याचा भारताचा मानस आहे। संरक्षण उत्पादन क्षेत्रात देखील दोन्ही देशात मोठं सहकार्य आहे। तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात रशिया अतिशय महत्त्वाचा देश आहे। अंतराळ संशोधन आणि संरक्षण यातही भारत रशियात चांगला समन्वय आहे। चीन आणि रशियाची जवळीक वाढत असताना भारत रशिया संबंध सुदृढ ठेवणं महत्त्वाचं आहे। ट्रम्प यांची भारतावर आगपाखड सुरू असताना रशियाशी असलेली मैत्री जाहीररित्या दाखवणं गरजेचं आहे। अमेरिकेचा दबाव असूनही भारत रशियाच्या मैत्रीत अंतर येणार नाही असा स्पष्ट संदेश यामुळे मिळतो। यापूर्वी पुतीन यांचा भारत दौरा नेमका कधी होता त्यावर एक नजर टाकूयात। ऑक्टोबर 2000 अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर काही महिन्यांनंतरच पुतीन भारत दौऱ्यावर आले। डिसेंबर 2012 डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पुतीन यांचा दौरा होता। डिसेंबर 2014 पंतप्रधान मोदी PM पदी विराजमान झाल्यावर 7 महिन्यात दौरा केला। डिसेंबर 2021 21व्या भारत रशिया शिखर परिषदेत व्लादिमीर पुतीन भारतात आले। व्लादिमीर पुतीन यांची डिनर डिप्लोमसी पाहायला मिळते। पंतप्रधान मोदींसह अमित शहा उपस्थित राहणार आहेत। JP नड्डाही उपस्थित राहतील। राष्ट्रपती भवनात शुक्रवारी मोदींसोबत पुतीन यांनी हे डिनर घेणार आहेत। राहुल गांधींनाही डिनरचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। तर व्लादिमीर पुतीन यांची डिनर डिप्लोमसी ही पाहायला मिळते।
यावेळी अमित शहा, JP नड्डा आणि त्याचबरोबर राहुल गांधींनाही या डिनरचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे.